जिल्हाधिकारी मार्फत शेकडो शेतकऱ्यांनी केले कर्जमाफीचे अर्ज। सरकार सत्तेवर येतात शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करायचा विचार। थेट मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी किसान ब्रिगेडचा महाराष्ट्रात पुढाकार। वर्धा जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते आशिष जाचक, कुरचडी जामठा यांच्या नेतृत्वात शेकडो शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी दिनांक 26/5/2025 रोजी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना आणि जिल्हाधिकारी वर्धा यांच्या मार्फत निवेदन करून शेकडो शेतकऱ्यांनी अर्ज केले। माफीचे अर्ज शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी किसान ब्रिगेड महाराष्ट्राच्या वतीने सामाजिक कार्यकर्ता आशिष जाचक, कुरचडी यांनी पुढाकार घेतला आहे। निसर्गाच्या लहरीपणामुळे पीक उत्पादन कमी झाले, आयात निर्यात धोरणामुळे पिकांचे भाव सुद्धा पडले आहेत, शेतीला लावलेला खर्च सुद्धा निघाला नाही, तेव्हा बँकेचे कर्ज कसे फेडायचे, शेती आणि संसाराचा गाडा कसा चालवायचा या विचारात शेतकरी आहे। विद्यमान सरकारने जाहीरनाम्यात व भाषणात वारंवार सांगितले होते, आमचे सरकार सत्तेवर येताच आम्ही कृषी कर्ज माफ करून सातबारा कोरा करू असं आश्वासन दिले होते। आज मात्र सरकार बसून 6 महिने लोटले तरीही सरकारने कर्जमाफीसाठी पाऊल उचलले नाही, म्हणून आम्ही शेतकरी हतबल होऊन आज कर्जमाफीचे अर्ज भरत आहोत। आमचे हे अर्ज मुख्यमंत्री यांच्यापर्यंत पोहोचवून आम्हा कर्जबाजारी शेतकऱ्यांची दखल घेऊन आपण दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करावी। या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सामाजिक कार्यकर्ते आशिष जाचक, महादेव तळवेकर, सुरेश तळवेकर, गणेश चौधरी, ज्ञानेश्वर सिडाम, देवीदासजी चरडे, अशोक धणवीज, सुनील पांडे, गोपाल भालकर, संजय भोयर, संतोष भोयर, पिंटू भालकर, कृष्णा भोयर, दिलीप सोनटक्के, जीवन देशमुख, सुभाष दल्हेकर, ताणबा मूळ, सचिन सोनटक्के, गोपाल भालकर, सुभाष दहेलकर, नामदेव उमाटे, कवडूजी ढुमणे तसेच पालुती, तरोडा, बरबडी शेतकऱ्यांनी सहकार्य केले। ब्युरो रिपोर्टर तुषार रेड्डीवार, नवस्वराज्य न्यूज प्रतिनिधी वर्धा। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.